हाय गाईज, आज बनवत आपण पावसाळ्यात स्पेशल भाजी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. ही भारंगची भाजी आहे. साफ करायचे, पण त्याच्या आधीचं बघूया आपण. हे वाल घेतलेत अर्धा वाटी, ते भाजून घेऊया. हे चांगले भाजून घ्यायचे. हे चांगले भाजून घ्यायचे, कचवट नाही ठेवायचे. हे कसे हलवत राहायला पाहिजे, नाही तर ते एक साईडला काळे होतील, पटापट होतात ते. आहेत ना, ते खायला पण भाजलेले चांगले लागतात. आता हे आपले उकळले, आता हे झाले. तर आता गॅस बंद करते आणि ह्याच्यावरच 2 मिनटं, एक थोडा वेळ असे भाजले पाहिजेत. खायला पण नुसते बरे वाटतात, चण्यासारखे असे भाजून ठेवले ना की थोडे थोडे खायला मस्त लागतं. हे नागपंचमीला असे भाजतो. गॅस बंद आहे. हे आहे ना, आता स्वच्छ धुवून घेणार आणि कुकरला 3 शिट्या काढून घेणार. आता इथे आपण कुकर लावून घेतलेला आहे. ह्याच्या आपण किती शिट्या करणार? मीडियम गॅसवर 3 शिट्या करायच्या. तोपर्यंत ही भाजी आपण साफ करून घेऊया आणि चिरून घेऊया. ही भाजी आहे ना, त्यात काही किडलेली पानं असतात, खराब पानं असतात, ती काढायची. शक्यतो बारीक पानच घ्यायची, पण आता कवळी आहेत, ही अशी काढायची. एक एक पान काढायचं. हे देठ घ्यायचे नाहीत आपल्याला, हे असे एक 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 हे असं पुढचं घ्यायचं, हे अशी घ्यायची. असं अशी पानं काढायची त्याची. हा पुढचा बोका, हे देठ आहे ते नाही घ्यायची, अशी पानं घ्यायची, ही अशी काढून घ्यायची. आता ही कापून घ्यायची बारीक अगदी. आडवी तिडवी कापायची, कारण पानं मोठी आहेत ना. हे असे देठ आणि हे त्याला बारीक बारीक फांदे असतात, असेच तोडून आणतात, ते घ्यायचे नाही. आता आपण सगळी भाजी अशीच साफ करून घेऊया. अशी साफ करून चिरून घेऊया. आता इथे आपण बघू शकता भाजी कट करून घेतलेली आहे. आपण आता ही उकडून घेऊया. इथे आता आपण उकडायला लावलेली भाजी. तिला किती वेळ उकळायची?
तुप्पा एक 4-5 मिनटं उकडायचं. इथे तर आपण कढई तापवायला ठेवलेली आहे. तिथे आपल्या कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहे आणि भाजी पण उकळून घेतलेली आहे ना. हो. इथे कढईत तेल तापवायला ठेवले आपण. त्यात आपण टाकतोय जिरं. मग टाकूया आता लसूणच्या पाकळ्या. इथे लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आपण. आता आपण त्यात काय टाकतो? आता कांदा टाकू. जरासं लसूण होऊन दे टाकू. आता कांदा टाकू. आणि इथे आपण कांदा टाकून घेतलेला आहे. कांद्याला आपल्याला नरम करून घ्यायचं. हो हो हो. मिरची टाकून घेऊया. हिरवीच मिरची त्यात एक लाल झालेली आहे. पण मिरचीवर करतो. तुम्हाला तिखट करायचं असेल थोडा मसाला घातला तरी चालतं कांद्यावर. पण मी आता मिरचीवरच करणार आहे. आता आपण त्यात टाकूया थोडीशी हळद. मग टाकणार थोडंसं हिंग. आता आपण याला एकत्र करून घेऊया. आपली भाजी त्यात आपण भाजी उकळून घेतली ना, अशी पिळून घ्यायची. पाणी काढायचं त्यातलं. केवढीशी झाली बघ. आळतं ना पालेभाजी. आणि आता भाजी करू तेव्हा पण ती आळणार. त्याला मोकळी करून घेऊया. मोकळी झाली की नाही तर मग काय होतं तसंच राहील ना. आपण टाकूया ह्याच्यात टाकून घेऊया. इथे मस्त तिला पण एकत्र करून घेतलेत. ह्यात आता आपण टाकतोय वालाचे दाणे जे आपण शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये. त्यावर टाकतोय थोडंसं ओलं खोबरं. थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. ते मस्त आपण एकत्र करून घेतलेलं आहे.
मीठ लागला पाहिजे ना, नाही तर मग वाव. आता आपण बघूया. बरं, मस्तपैकी एकत्र झालेली आहे. मस्त भाजी झाली आपली. चपाती भाकरी असं तर मस्त गरम गरम भाजी, चपाती भाकरी अशी. ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत पण खाऊ शकता. मस्त असं टेस्टी अशी लागते. तर इथेच आपली भाजी रेडी झालेली आहे. तर ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.